थोडंसं मी स्टेज डेअरिंग सांगणार आहे बिगिनरसाठी. कारण मी गेली 10 ते 12 वर्ष झालं स्टेज डेअरिंगच्या बाबतीमध्ये लोकांना ट्रेनिंग देत आलेलो आहे आणि माझ्या ट्रेनिंगचं वैशिष्ट्यच असते, की 15 मिनिटामध्ये मी स्टेजमध्ये बोलायला लोकांना शिकवत असतो आणि लोकं डेअरिंगनी बोलत पण असतात. आता बिगिनरसाठी की सुरुवात कुठून केली पाहिजे? जर स्टेज डेअरिंग वाढवायचं असेल, तुम्हाला भाषण करायचं असेल किंवा स्वतःचं प्रेझेंटेशन स्किल वाढवायचं असेल, तर लक्षात घ्या आपल्याकडे नॉलेजचा खूप सारा खजिना आहे. माझं पुस्तक पण आहे यावरती, की स्पीक परफेक्ट म्हणून. त्या पुस्तकाचे पण खूप ऑसम फीडबॅक मला आतापर्यंत आलेले आहेत. त्याची लिंक माझ्या बायोमध्ये आहेच. लक्षात घ्या तुम्हाला जर चांगलं स्टेज रिडिंग शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. बरेचसे व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहेत. आता मेन मुद्दा आहे की सर बोलायची खूप इच्छा असते पण सुरुवात कुठून करायची? लक्षात घ्या छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. एकदम हजारोच्या लोकांसमोर किंवा हजारोची गर्दी जिथं असते तिथं उतरू नका. तिथं डायरेक्ट बोलण्याचा प्रयत्न करू नका. आहे तो पण कॉन्फिडन्स तुमचा निघून जाऊ शकतो. कारण मनामध्ये जर एकदा भीती बसली तर बोलणं अवघड होऊन जातं. त्यासाठी मी तुम्हाला सिंपल सांगतो. अगोदर मित्रांमध्ये बोला, ऑफिसमधले 4 कलीग्स असतात त्यांच्यासमोर बोला, फॅमिलीसमोर थोडंसं डिस्कस करा. काहीच नाही झालं तर मोबाईलचा कॅमेरा ऑन करून त्याच्यामध्ये बोला किंवा आपल्या घरामध्ये आरसा असतो त्याच्यामध्ये 2 शब्द बोला. स्वतःची ओळख स्वतःला सांगता आली पाहिजे. स्वतःचा बायो रेडी असणं खूप गरजेचं आहे. कारण नवीन लोकांना माहीत नसतं तुमचं कर्तृत्व काय आहे, तुमचं काम काय आहे. बोलायला सुरुवात करा. स्वतःचा एक बायो असा तयार करा की इम्प्रेसिव्ह झाला पाहिजे. त्याच्यामध्ये वाढीव गोष्टी नसल्या पाहिजेत. रिअलिटी बेस्ड तुमच्या गोष्टी असल्या पाहिजेत. त्याच्यामुळे काय होतं की सुरुवात चांगली होऊन जाते. कारण स्वतःबद्दल माहिती पाठ करण्याची गरज नसते. पॉइंट माझा समजून घ्या. डायरेक्ट भाषणाला कधीही सुरुवात करायची नाही. पहिल्यांदा स्वतःबद्दल माहिती सांगा. सगळ्यांचं स्वागत करा. वाटलं तर टाळ्या वाजवायला लावा. मग तुमच्या भाषणाला सुरुवात करा आणि भाषणाचा एक फॉर्मॅट असतो. पहिली गोष्ट लक्षात घ्या. आपल्या स्पीचचा किंवा भाषणाचा किंवा प्रेझेंटेशनचा एक फॉर्मॅट असतो. सुरुवात, मध्यांक आणि कन्क्लुजन. मला एंडिंग कुठं करायचंय मला माहित असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एका चांगल्या स्पीकरला माहित असणं खूप गरजेचं आहे, की सुरुवात कुठून केली आणि मला संपवायचं कुठे आणि संपवायचं कुठं, स्टेज कधी सोडायचं हे चांगलं माहित असणं खूप गरजेचं आहे. जर माझं 15 मिनिटाचं भाषण आहे, माझं तेवढ्या वेळ भाषण संपलंच पाहिजे. माझं 1 तासाचं तेवढ्या वेळ माझं भाषण गेलंच पाहिजे. 1 तासाचं भाषण अर्ध्या तासात संपलं नाही पाहिजे. 15 मिनिटाचं भाषण तासभर लांबलं नाही पाहिजे. लक्षात घ्या. लोकांना बोर होऊन जातं. पहिली गोष्ट वेळेचं भान ठेवूनच कधी पण भाषणाला उतरायचं असतं. तयारी. पहिली गोष्ट स्टार्टिंगमध्ये तुमचं एखादं स्लोगन, तुमची चारोळी, तुमचा एखादा पंच स्टार्टिंगला द्या. लोकांचा टाळ्यांचा कडकडाट येऊ द्या. मग तुम्हाला पण भारी वाटतं का तर लोकांकडून रिस्पॉन्स मिळत असतो. लोकांनी मोबाईलमध्ये नाही बघितलं पाहिजे. ह्या गोष्टीची जाण आपण ठेवूनच बोलायला सुरुवात करायची. आवाज. रेग्युलर आवाजापेक्षा आपला आवाज थोडासा चढवून वापरायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी नॉर्मल बोलताना या पद्धतीने पण बोलू शकतो. पण भाषण करायचं झालं तर बघा मी आवाज लगेच माझा अप करतोय. आवाज अप होणं खूप गरजेचं आहे. बॉडी लँग्वेज ठेवा, आय टू आय कॉन्टॅक्ट ठेवा, पब्लिककडे बघा, स्टेजवरती बसलेले मान्यवर त्यांच्याकडे बघा. मग तुमच्या भाषणाला सुरुवात करा. स्टार्टिंग तुमची स्लोगन, चारोळी किंवा मोटिवेशनल थॉटने झाली पाहिजे. मध्यांकामध्ये सगळा सार जो तुम्हाला बोलायचा होता तो आणि एंडिंग पण परत सगळ्यांचा आभार मानून एखाद्या शायरीने, एखाद्या स्लोगनने, एखाद्या चारोळीनीच करायची. लोकं तुम्हाला लक्षात घ्या कायम लक्षात ठेवत असतात. आणि एक तुमचं छोटंसं भाषण जर सक्सेस झालं तर तो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो. त्याच्यामुळे तुम्ही कुठलंही स्टेज गाजवण्यासाठी तयार होत असता आणि त्या कॉन्फिडन्स येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं नॉलेज आहे. प्रत्येक विषयाचं डीपमध्ये नॉलेज घ्या आणि मगच स्टेजवरती उतरा. लक्षात घ्या अर्धवट नॉलेज कधी धोकादायक असतं. तुम्ही स्टेजवरती अडकू शकता, गुंतू शकता किंवा आपला पोपटही होऊ शकतो. 2 बाजू आहेत. पण जर सवय लागली, सुरुवात केली, कंटिन्युटी ठेवली, फक्त वर्षातून एकदा नाही, कंटिन्युटी ठेवली तर तुम्ही कुठलंही स्टेज सहज गाजवू शकता. अशाच अजून तुम्हाला टिप्स पाहिजे असतील किंवा छातीमध्ये धडधड करत असेल, हातपाय थरथर कापत असतील, अजून काय प्रॉब्लेम होत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असे बरेचसे व्हिडिओ मी घेऊन येत आहे. बी परफेक्ट. लेट्स बिगिन.